पंचक्रोशीतली सगळ्यात मोठी महाआरती आज रात्री इथं 12 वाजता होती. तर जय हरी मित्रांनो, आज होती जत्रा. मग आम्ही आमच्या गाड्या काढल्या बाहेर, आम्ही निघालो जत्रेत निघालो आणि असला घाण धुराळा झालाय त्याच्या आईल्या गाड्यांचं काय सांगायचं तुम्हाला. अरे मैं तो पूरा काला हो गया यार. त्या धुरळ्यानं पाक तोंडाची तर वाट लागलेली आणि डोळ्याला तर पाक घोडच लागून टाकलेलं. काय तुम्हाला सांगायचं, डोक्याला ताप झाला. मग काय असं आम्ही आपलं आलो पुढं आलो, मग यात्रेत मस्त पाहिजे यात्रा बित्रा फिरायला चालू केली. आणि बाबाने आल्या 200 रुपयाला फाळकुट लावलं मला, फालुदा बिलुदा घेऊन. फालुदा खाल्ला पुढं आलो. आपलं म्हणलं आता दर्शन घ्यावं देवाचं म्हणून आतमध्ये आलो. आतमध्ये बघितलं गर्दी आहे म्हणून गर्दी होती. म्हणलं आपलं आत्ता नवं गडबड कराय बघू, संध्याकाळी निवांत देव भेटेल आपल्याला. हे आमच्या गावचं श्री गिरीशंकर मंदिर आहे आणि हे आमच्या पंचक्रोशीत भरपूर असं फेमस आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात एक नंबर असं माझं महादेवाचं मंदिर आहे. मग परत बसलो इथं मंदिरापाशी टाइमपास करत. आमची गँग होती सगळीकडे आमच्या मंडळातलं एकूण एक. यो बघा शाकाल कसा दिसतोय आमचा, अहो लय खतरनाक गडी आहे. एक असं अँटिक पीस येते ना आपल्यापाशी, काय करतील यांचा भरोसा नाही. मग लगेच संध्याकाळी 7 वाजल्यापासून आमचं महाशिवरात्रीचं संध्याकाळचं नियोजन चालू होतं. संध्याकाळचं आमच्या इथे कीर्तन भजन वगैरे सगळं असतं आणि आपल्या पंचक्रोशीतली सगळ्यात मोठी महाआरती आज रात्री इथं 12 वाजता होती. आणि विशेष म्हणजे 12 महिन्याच्या 12 शिवरात्री आपल्या जर महिन्याला इथं होतात. जरी तुम्हाला महाशिवरात्री नाही भेटली तरी तुम्ही जर महिन्यातली कोणत्याही शिवरात्रीला तुम्ही येऊ शकताय. इथं 12 महिन्याच्या 12 शिवरात्री सगळ्यात मोठी शिवरात्र म्हणजे ही महाशिवरात्र असते. असं म्हणलं जातं की जर महाशिवरात्री केली तर 12 महिन्याच्या 12 शिवरात्रीचं पुण्य तुम्हाला लागून जातं. तुम्ही एक दिवस नक्की आपल्या राजकुर्ला येथील श्री गिरीशंकर मंदिराला नक्की भेट. मग संध्याकाळचं आम्ही लागलो लाईनीत तर अशी घाण लाईन होती. 11 वाजता लाईनीला लागलो. आम्हाला 1 वाजता बघा रातच्या नंबर आला. एवढ्या गर्दीतनं कसं तरी आतमध्ये शिरलो आणि आतमध्ये शिरून आपलं महादेवाचं दर्शन घेतलं. ही स्वयंभू श्री गिरीशंकराची पिंड आहे. आणि मग दर्शन घेतल्यानंतर मग आता उपवास सोडायचे बारे आलेला. महाशिवरात्रीचा अख्खा दिवसाचा उपवास आम्ही संध्याकाळी 12 वाजता इथं सोडतो. मग मस्तपैकी प्रसाद वगैरे घेतला, खाऊन घेतला आणि परत मग त्या ठिकाणी सगळे भाविक भक्त जेवण वगैरे गेल्यानंतर अशा पत्रावळ्या टाकून गेलेली. मग तेवढ्या थोड्याफार गोळ्या केल्या आणि वाज जाळून टाकल्या तिथल्या पत्रावळ्या आणि आम्ही आलो आपल्या आमच्या घरी.